फक्त 72 तास, आणि या 72 तासांनी मध्य पूर्वेचा नकाशाच बदलून टाकला. चला तर मग पाहूयात 2026च्या इराण संघर्षातल्या त्या पहिल्या सर्वात महत्त्वाच्या तासांमध्ये नेमकं काय घडलं आणि त्याचे परिणाम काय झाले. जेव्हा आमचं काम संपेल तेव्हा तुमचं सरकार ताब्यात घ्या, हे शब्द आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे. आणि या एका वाक्यातून या संपूर्ण मोहिमेचा खरा उद्देश समोर येतो. बघा, हा काही साधा लष्करी हल्ला नव्हता. हे होतं इराणच्या लोकांना केलेलं एक थेट आवाहन की तुम्ही उठा आणि सत्तापालट करा. खरं तर ही खूप मोठी आणि धोकादायक खेळी होती. तारीख होती 28 फेब्रुवारी 2026. इराणमध्ये सकाळची वेळ होती. आठवड्याचा पहिला कामाचा दिवस सुरू होत होता. आणि त्याच वेळी अमेरिका आणि इस्रायलने मिळून एक असा जबरदस्त आणि अनपेक्षित हल्ला केला, ज्याचं पहिलं निशाणा होतं थेट इराणचं सर्वोच्च नेतृत्व. या हल्ल्याचं स्वरूप इतकं भयंकर होतं की इराणचं अख्खं शीर्ष नेतृत्वात संपवण्यात आलं. खुद्द सुप्रीम लीडर अली खामेनी सुद्धा यामध्ये मारले गेले. लष्करी भाषेत याला डिकॅपिटेशन स्ट्राईक म्हणतात. म्हणजे काय तर सरळ सरळ एखाद्या देशाचं मेंदूच काढून घेणं, जेणेकरून तो देश पूर्णपणे गोंधळून जाईल, निर्णयच घेऊ शकणार नाही. अमेरिकेने या मोहिमेला एक नाव दिलं होतं, ऑपरेशन एपिक फ्युरी. पण लक्षात घ्या, हा फक्त आकाशातून होणारा बॉम्बचा वर्षाव नव्हता. नाही, त्याचबरोबर जमिनीवर एक अदृश्य युद्धही सुरू झालं होतं. इराणच्या कम्युनिकेशन नेटवर्कवर आणि पॉवर ग्रिडवर जबरदस्त सायबर हल्ले केले जात होते. बरं, मग या ऑपरेशनची अधिकृत उद्दिष्टे काय होती? कागदोपत्री 3 मुख्य ध्येय सांगितली गेली. पहिलं, इराणची लष्करी ताकद पूर्णपणे मोडून काढायची. दुसरं, त्यांना अणुबॉम्ब बनवण्यापासून कोणत्याही परिस्थितीत रोखायचं. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं होतं, ते म्हणजे इराणमध्येच सत्तापालटासाठी अनुकूल परिस्थिती तयार करायची. कोणताही संघर्ष एका रात्रीत सुरू होत नाही. त्यामागे एक मोठा इतिहास असतो, एक पार्श्वभूमी असते, आणि ती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण आता प्रश्न हा उभा राहतो की ही परिस्थिती इतकी कशी काय चिघळली? अमेरिका आणि इराण थेट युद्धाच्या दारात कसे येऊन पोहोचले? या युद्धाची बीजं खरं तर खूप आधीच पेरली गेली होती. सगळं सुरू झालं 2018 मध्ये, जेव्हा अमेरिकेने अणुकरारातून माघार घेतली आणि इराणवर कडक निर्बंध लादले. त्यानंतर 2025 मध्ये एक लहानसं युद्ध झालं, ज्याने परिस्थिती आणखीनच बिघडवली. आणि मग आलं 2026चं वर्ष. इराणमध्ये सरकारविरोधात मोठी आंदोलनं सुरू झाली आणि दुसरीकडे अणुकरारावरच्या शेवटच्या वाटाघाटीही फिसकटल्या. म्हणजे चर्चेचे सगळे दरवाजेच बंद झाले होते. या प्रत्येक घटनेने दोन्ही देशांना युद्धाच्या एक एक पाऊल जवळ आणलं. आता इराणवर इतका मोठा हल्ला झाल्यावर ते गप्प बसणार होते का? अजिबात नाही. त्यांनीही जोरदार पलटवार केला. आणि मग काय, बघता बघता ही आग संपूर्ण मध्य पूर्वेत पसरली. या युद्धात 2 स्पष्ट गट तयार झाले. एका बाजूला होती अमेरिका, इस्रायल आणि त्यांचे मित्रदेश. तर दुसऱ्या बाजूला होता इराण आणि त्याचे सहकारी गट, ज्यांना ॲक्सेस ऑफ रेझिस्टन्स म्हटलं जातं. यामध्ये हिजबुल्ला, हुथी यांसारख्या संघटना होत्या. सौदी अरेबियासारखे देश थेट युद्धात नसले तरी स्वतःच्या संरक्षणासाठी पूर्णपणे सज्ज झाले होते. म्हणजे जे 2 देशांमधलं युद्ध होतं ते आता एका मोठ्या प्रादेशिक युद्धात रूपांतरित झालं होतं. आणि या सुरुवातीच्या हल्ल्यांचा परिणाम इतका जबरदस्त होता की इराणची संपूर्ण एअर डिफेन्स सिस्टम म्हणजे हवाई संरक्षण प्रणाली काही तासांतच उद्ध्वस्त झाली. याचा सरळ अर्थ असा होता की आता इराणचं आकाश अमेरिका आणि इस्रायलसाठी पूर्णपणे खुलं होतं. त्यांची लढाऊ विमाने इराणच्या शहरांवरून अगदी सहजपणे घिरट्या घालत होती. याला म्हणतात एअर सुप्रीमसी किंवा हवाई वर्चस्व. या हल्ल्याची ताकद किती होती याचं एक उदाहरण म्हणजे फोर्डो अणुप्रकल्प. हा काही साधासुधा प्रकल्प नव्हता. एका डोंगराच्या पोटात शेकडो फूट खाली बनवलेला एक असा किल्ला जो अभेद्य मानला जायचा. पण अमेरिकेच्या खास बंकर बस्टर बॉम्बनी तो किल्लाही फोडून काढला. या एका हल्ल्याने इराणचा अणुकार्यक्रम कित्येक वर्ष मागे ढकलला गेला. आता या युद्धाच्या लष्करी बाजूकडून वळूया त्याच्या आर्थिक परिणामांकडे. आणि याचा फटका फक्त मध्यपूर्वेला नाही तर संपूर्ण जगाला बसला. कसा? तर एका छोट्याशा सागरी मार्गामुळे, होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे. फक्त एक आकडा लक्षात ठेवा, 20%. जगभरातल्या एकूण तेलापैकी 20% तेल याच एका अरुंद पट्ट्यातून जातं. आणि इराणने पलटवार करताना बरोबर याच दुखत्या नसेवर हात ठेवला. इराणची रणनीती एकदम स्पष्ट होती. आधी त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली. मग त्यांनी खरोखरच 2 तेल टँकर्सवर हल्ले केले. आणि याचा परिणाम व्हायचा तोच झाला. जगातल्या मोठ्या शिपिंग कंपन्यांनी सुरक्षेचं कारण देत आपली जहाजं थांबवली. आणि काही तासांतच 150 पेक्षा जास्त मालवाहू जहाजं समुद्रात अडकून पडली. जागतिक पुरवठा साखळी अक्षरशः ठप्प झाली.
आणि जेव्हा तेलाचा प्रवाह थांबतो तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेचं चक्र फिरायचं थांबतं. ऊर्जा बाजारात तर एकच हाहाकार उडाला. बघा, युद्धाच्या आधी कच्च्या तेलाचा भाव होता जवळपास $72 प्रति बॅरल. काही दिवसांतच तो $82वर पोचला आणि तज्ज्ञांनी तर थेट इशारा दिला की जर ही सामुद्रधुनी बंदच राहिली तर तेलाचा भाव $100च्या पार जाईल आणि याचा अर्थ होता जागतिक मंदीचा धोका. आणि संकट इथेच थांबलं नाही. या सगळ्यात भर पडली ती कतारमुळे. कतार हा जगातला सर्वात मोठा LNG म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅसचा पुरवठादार. हल्ल्यांमुळे त्यांनीही आपलं उत्पादन थांबवलं. आता याचा अर्थ काय? तर जगातल्या एकूण गॅस पुरवठ्यापैकी जवळपास 19% वाटा एका रात्रीत गायब झाला. युरोप आणि आशियासाठी हे एक खूप मोठं ऊर्जा संकट होतं. वूड मॅकेन्झी सारख्या मोठ्या एनर्जी कन्सल्टन्सीने या परिस्थितीला ड्युअल सप्लाय शॉक असं म्हटलंय. म्हणजे काय तर दुहेरी पुरवठा धक्का. कारण बघा, एकाच वेळी तेल आणि नैसर्गिक वायू दोन्हीचा पुरवठा खंडित झाला होता. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हे एक असं संकट होतं जे यापूर्वी कधीच आलेलं नव्हतं. तर या पहिल्या 72 तासांनंतरची परिस्थिती काय होती? इराणचं नेतृत्व संपलेलं, त्यांचं लष्कर कमकुवत झालेलं, पण तरीही त्यांच्या एका चालीने त्यांनी संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेला वेठीस धरलेलं. अमेरिका आणि इस्रायलने युद्धाची पहिली फेरी नक्कीच जिंकली होती, पण हे तर फक्त वादळाची सुरुवात होती. यानंतर काय होणार? या मोठ्या युद्धाचं आणि त्याच्या परिणामांचं भविष्य काय असेल? हा एकच प्रश्न संपूर्ण जगाला सतावत होता.